या 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 दिनकर भाऊ या. हो हो, हे आहे का घर? अरे मस्त बांधलं रे श्रीधर घर. हं? मी पाहिलंच नव्हतं गड्या. म्हणजे एकदम जुनं होतं तेव्हा आलो होतो मी. आता हे नवं बांधलं वाटते नाही? हो भाऊ, हे आता बांधलं ना, 6 वर्ष झाली बांधलं हे. 3-3 पोराची कमाई आहे. बांधलं पण असं. हो गड्या, साजरं झालं. तिन्ही पोराचे लग्न झाले नाही. तिन्ही पोरं नोकरीवर आहेत काय? नाही हो भाऊ, लायना पोरगा नाही आहे. लायना पोरगा आहे. 2 पोरं नाही आहेत. एकाची तर हॉटेलच आहे मंदातल्याची. आणि मोठा असेच कामं करते प्रायव्हेट. पण चांगली कमाई आहे त्याची बी. तर तिन्ही पोरं आपले कामधंद्याला लागले. त्याची घर बसले. तळायचं बसताना बसेल आहे. हो, लाईन आहे नोकरीवर. अकोल्याला होता पहिले, MRI तो. आता तर तिकडे सासरवाडीकडे गेला दारवेली. लाईन सुंदरवेची आहे ना मी. मोठ्या पोराला पोरगी बी झाली. पण सुनबाई माझ्या घरी जायला आहे तिच्या. आता आंब्याच्या रसा रे. असं असं. चांगलं आहे मग, चांगलं आहे, चांगलं आहे. चांगलंच राहो. अरे म्हटलं कोणी आहे का घरात? सुनबाई, प्रियंका. काय बाबा? अरे म्हटलं बाई, पाणी आण बरं. आण शरबत कर बरं. हो बाबा, आणते ना. हो, आणि तुझ्या सासूली आवाज देजो. दिनकर भाऊ आले म्हणा, दिनकर काका. बरं बरं, सांगते ना. या भाऊ बसा. हो हो, बसतो ना. हे लाईनी सुन आहे काय? नाही, हे 2 नंबर. असं असं 2 नंबर नाही. हो, लायना पोरगा येलाय ना. अशी घरात अशी नाही तर कुठे बाहेर गेली असतील. ते इथं होती सुनबाई बऱ्याच दिवसाची. पोरी येलायत मायत. तर मग आता आला तो घ्यायला. जाईन आता ते. असं असं. चांगलं आहे. म्हणजे जाती येते नाही, शहरात राहते पण. चांगला आहे, चांगला आहे. असे संस्कार पाहिजे. आता माय दिनकर भाऊ आहेत काय? हो. काय म्हणते बाई, तब्येत चांगली आहे? हो भाऊ, तब्येत काय चांगली आहे ना. बरेच दिवसातून आले बाबा. काय म्हणते बाई गी लेकरं गिकरं सगळं मजेत? हो हो, सगळं मजेत आहे बाई. इकडे दर्शन आलं होतं गजानन बाबाच्या. तर दिसलं मी श्रीधरले. मला काही दिसला नाही गड्या तो. हॉटेलीस पाहून राहिलं तर मी म्हटलं कुठे चहा घे घेतो. मग मला श्रीधरनं आवाज दिला. म्हणे भाऊ आपलीच हॉटेल आहे म्हणे. मग घरीच आणलं, हॉटेल गिटेल दाखवली. आता मस्त बजेट बसला बाई. हॉटेलही मोठी झाली, घरही मस्त बांधलं. सगळं चांगलं आहे नाही? हो भाऊ, सगळं चांगलं आहे आता. देवाच्या कृपेनं सगळं चांगलं आहे. चांगलंच पाहिजे. इकडे फक्त दर्शनासाठीच आले होते काय? काही अजून काम होतं भाऊ तुम्हाला? अरे ते काम म्हणजे कडे आता कसं आहे, दर्शनासाठी तर आलोच मी गजानन बाबाच्या. पण आपल्या लायनागडी लक्ष्मण त्याच्या पोरीचं लग्न करायला लागते ना. एखादा पोरगा सांगणं असेल तर चांगला. पायनीतला. म्हणजे कसं निर्व्यसनी पाहिजे गळ्या पोरगा. पण थोडंफार पाहिजे घरी काही. म्हणजे थोडंफार वावर शिवर येते. म्हणजे कसं आपण कसं आहे आता, आपण जास्त इस्टेटले महत्व देत नाही. पण पोरगा निर्व्यसनी असला की चांगला आहे. पण थोडंफार पाहिजे. म्हणजे बापाचं म्हणणं असं आहे, थोडंफार पाहिजे म्हणते घरी घरदार गिर बांधलेलं पाहिजे. आणि थोडंफार वावर असलं तर फारच चांगलं. म्हणजे वावर पाहिजे 2-3 एकर. म्हणजे उपाशी राहत नाही माणूस. असं म्हणणं आहे बापाचं. पाहिजे एखादा पोरगा असेल तर चांगला. पोरगी चांगली आहे दिशाली. पोरगा आता पायनीतला. आता बापा पोरी तर लय हे आले हो लक्ष्मण, हे दिनकर भाऊ. आता पोरीच्या बोलायच्या मागणी वाढल्या ना. पोरगा असं सांगेन मी तुम्हाला, असं काही नाही. सध्या तर काही लक्षात नाही गड्या माय. म्हणजे कसं आता आपल्या तिन्ही पोराचे लग्न झाले, पोरीची लग्न झाले. त्याच्यानं आपण काही तेवढं लक्ष घालत नाही आता. पहिले कसं आपलं लेकराचे लग्न राहिले तर आपलं त्यात लक्ष होतं. पण तरी मी असला तर सांगेन तुम्हाला. तुमचा नंबर देऊन दिला फक्त मला. म्हणजे असला तर फोन केला जाते मग. हो चालते ना, चालते. नंबर येऊन घेजो. भाऊ, पोरगा आहे पण निर्व्यसनी आहे, सगळं आहे. पण परिस्थिती नाजूक आहे. म्हणजे कसं पहिले सांगितलेलं बरं राहते. पण पोराची गॅरंटी आहे, पोराच्या मायबापाची गॅरंटी आहे. पोरगी सुखात राहील, पोरीले नगबरी दुःख होणार नाही भाऊ. मन सांगतो पुढे गोष्ट वाढू आपण. कोणता पोरगा म्हणतो तू? हवा आपल्या छायाचा भाऊ गजानन. किती साजरा आहे. दिशारी देखणा आहे, निर्व्यसनी आहे. दिनकर भाऊ आता त्याला की नाही शाळेवर क्लर्कची नोकरी बी लागेल आहे. आता परमनंट झाला तो. त्याला 22,000 रुपये महिना आहे. वावर ना त्याच्या घरी, लोकांच्या वरादात त्याचे मायबाप. माझ्या सुनीचा सक्का भाऊ. दोघंच बहीण भाऊ आहे. पण परिस्थिती नाजूक आहे, पहिलेच सांगतो मी. आणि घरदार बी बांधेल नाही आहे, मातीचंच आहे. पण तुम्ही कधी म्हणसान तर घर बांधायचा विषय करीन मी त्याच्या आईजवळ, की घर गिर बांधून घ्या म्हणून. नोकरी बी आहे, फक्त वावर नाही आहे बा.
पहा तुमच्या भाऊले विचारून जर म्हणत असतील तर आपण शब्द पुढे टाकू. कसं नात्यातही पडते पोरगी, आपली पोरगी आपल्यातच पडते, असं म्हणणं आहे भाऊ माय. आता माया काय हरकत नाही बाई. बाई पोरगी असली होई म्हणून टाकलं असतं म्या. आता तुमच्या सुनीचाच भाऊ आहे म्हटल्यावर घरचीच गोष्ट झाली. पण ते बापाच्या कानावर टाका लागेल ना बाई मले. हा कसं शेवटी पोरगी त्याची आहे, निर्णय त्याचाच राहील आहे की नाही. जबरदस्ती करू शकत नाही ना मी. जरी मोठा बाप असलो तरी ज्याची पोरगी आहे तो त्याला तो त्याचं वाटीन तिथं देईन, असं आहे ते. तुमच्या बापाच्या कानावर टाकतो मी, त्या बापाला पटलं तर मग मला काय हरकत आहे बा, फोन करून सांगतोच तुम्हाला. पण तेवढं घर बांधायचं म्हणा. पण ते कसं आता आमचे घरदारही पक्के आहेत बाई. मातीचं घर आता कोणाचं आहेच नाही. आणि ते पोरगी मातीच्या घरात राहू नाही शकणार. समजा तेच काय कोणतीच पोरगी आजकाल मातीच्या घरात नाही समजा ऍडजस्ट होत. तर घर बांधायचं बा तेवढं मनावर घ्या. म्हणजे कसं घर बांधलेलं असलं की मग दाखवायला होते ना घर आहे बा स्वतःचं पक्क. आणि हे आहे नोकरी बी आहे, वावराचं पाहिलं जाते नाही. हो मी म्हणतो त्याला घराचं टाकतो मी कानारी वैभवाच्या. पण पोरगा मस्त आहे, गॅरंटीचा पोरगा आहे. शरबत झालं का पहा बरं. हो शरबत सांगितलं का तुम्ही प्रियांकाले? पाहतो थांबून जा, आता जेवणच करून जा. नाही बाई मी जेवलो गजानन बाबाच्या मंदिरात. मरे नाही जेवत नाही मी, फक्त शरबत करा. बरं जेवले काय, घेतला काय प्रसाद बाबाचा? बरं हो आमचे गजानन महाराजचे दर्शन आले बाबा. दुरून लोक येतात. बरं गजानन महाराज आहेच आमचे तसे. बस आम्ही एक आणतो शरबत. का व विठ्ठल छाया निघाले म्हणते तिथून, अजून नाही आले बाई. मग उन्हाची येतील ना ते सांगतात. त्या पोरीच्या अंगाले तर ऊन अंगावर घेते ते बाई ही छाया. तिला मी म्हटलं होतं ना की लवकर ये म्हणून. आई निघतात येतील जातात. खूप वेळची निघाली म्हणे. आता येतीलच. आई ते काका कोण आले होते मगाशी, काय म्हणत होते, लग्नाचं काहीतरी म्हणत होते ना ते छायाताईच्या भावाच्या. हो अव छायाच्या भावाचं त्याच्या भावाची पोरगी होती. तर मग मी म्हटलं जसं छायाचा भाऊ आहे म्हटलं द्या म्हटलं. तर म्हणत की बरं विचारून सांगतो. पण तसं घरी बांधेल नाही ना यायचं, नोकरी आहे जसं त्याला वर्णन झाला मग गजू तिथं शाळेवर त्या कॉन्व्हेंटवर क्लर्क आहे म्हणते बाई, क्लर्क चपराशाच्या वरचा. तर मग 22,000 रुपये महिना आहे त्याला. आपलं जे घर आहे सगळं बाई खरं, आपल्याला खोटं नाटक काही येत नाही. तर ते म्हणत बाईचं घर असतं तर आम्ही विचार केला असता. तरी सांगतो म्हणत माझ्या भावाले घर बांधायले ना मत पोराले. आता बाई छायाले म्हणा लागेल ते आईले म्हणून नाही. त्याची बी काही परिस्थिती नाही व घर बांधायची. पण पोरीवाल्याचे भरल्या बाई डिमांडा वाढल्या ना माय बाई, नखरेच वाढले सारे. हो बरोबर आहे. शाळेचा भाऊ मस्त आहे हो. पण हो आता घर पाहिजेच ना तशी. पण खरंच कोणती पोरगी म्हटलं तर घर लागतच नाही तर काय. बरोबर आहे. आतापर्यंत घर पण नाही बांधलं त्यांनी, काहीच नाही केलं. आतापर्यंत काय केलं काय माहिती. कसे आहेत खरंच मातीचं घर आहे काय. कोण राहते, कोणती पोरगी राहते नाही तर काय. आजकाल पोरीला सगळं बरोबर पाहिजे तेव्हा कुठं लग्नाले हो म्हणतात. राहू दे काही दाखवू नको. छायाचा भावाचा संबंध देत नाहीत लोक. विनाकारण कशाला हे करतो, मरात कशाला पडतो. कोणाच्या मधात पडणं गुन्हा आहे आजकाल. चांगली भेटली तर बरं, नाही तर मग नाही हो मधात काय पडू आपण. काय लोक आहे काय. आपण फक्त म्हटलं पटीन तर देतीन. कोणाचे 2-4 हात झाले तर चांगलंच आहे. अरे आले काय. या 100 वर्ष आयुष्य आहे. आत्ताच नाव काढलं. आई म्हणत कधी येते उन्हाच्या पहिले आली पाहिजे. ये आरू ये काकू जवळ ये. अरे ये मला वाटलं काकूला विसरलीच काय. ये मा काकूला नाही विसरली ते. अरे बापरे टकलू कुठे गेली होती. टकलू मामाच्या घरी गेली होती का बाई. मामाच्या घरी गेली होती माझी बाई. काय खाल्लं मामाच्या घरी. फोका घेतला नवीन आजीनं. एवढंच येते. मम्मी म्हणायचं, आई म्हणायचं, बाबा म्हणायचं. पिल्लू पागाची गेली प्रियंका जवळ. विसरली नाही की काकुली. आणि बापा एवढं काय आणलं त्याच्यामध्ये. एवढ्या पिशव्या कशा काय भरून आणला ग छाया. हो काय आणलं ग. अहो ताई ते माझ्या आईनं दिलं. लोणचं, पापड, कुरड्या, शेवड्या, बिबड्या, तांदुळाचे पापड, उपासाच्या कुरड्या, भगरीच्या, साबुदाण्याच्या, सर्व दिलं थोडं आईनं. मी नाही म्हटलं पण तरी दिलंच आईनं. काय ले व आपल्या घरी तर होतं. मी म्हटलं ना आईले पण आई ऐकतच नव्हती. जाऊ दे आता ती आईची मया नाही. आई ती आईच असते व खरंच मायची मया चालक राहते. परिस्थिती कशी बी असं पण त्याच वाटते पोरीले. आई ती आईच असते. जाय ठेव घरात हात पाय गीत पाय धुई जाय. हो आई
जाताही हात पाय धुवा, मी चहा करते मग. हो